मुंबईत मोदींनी असं सांगितलं आहे का जे दिल्ली ड्रग्स पकडले गेलेले आहे त्याचा मोर्चा काँग्रेसचा आहे आणि ते नशेला आणि तरुणांना दुसरीकडे ललित पाटील प्रकरणात जे 5 पोलीस निलंबित करण्यात आले होते आज त्यांना रुजू करण्यात आले। बघा, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून रोज खोटं बोलत असतात। का कळत नाही की गेल्या 10 देशाचा प्रधानमंत्र्यांना खोटं बोलण्याचा आजार। खरं म्हणजे मोदींनी त्यांच्या राज्यामध्ये मुंद्रा पोर्ट जे आहे अडाणीचं, त्याच्यावर त्या पोर्टमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 3 लाख कोटीचं ड्रग्स पकडलं आहे। हे ड्रग्स अफगाणिस्तानातून आलं आहे, त्यानंतर पाकिस्तानातून आलं आहे, इतर देशातून आलं आहे। त्याचं काय झालं त्याने सांगायला पाहिजे। हे ड्रग्स येतंय कुठून? 3 लाख कोटीचं पकडलं, पण जवळजवळ 50 लाख कोटीचं खेप आधी उतरली आणि ती देशामध्ये ते ड्रग्स वितरित झालेलं आहे। हा पैसा ड्रग्समधला नक्की कुठे जातो आहे? मी आकडा जो देतो हा मी फार गांभीर्याने सांगतो आहे। हा पैसा कुठे गेला? मुंद्रा पोर्टवरच हे ड्रग का पकडलं जात आहे, जे अडाणीच्या मालकीचं आहे? याच्या मागे नक्की कोणाचे हात आहेत हे प्रधानमंत्र्यांनी शोधून आधी देशाला कळवावं। ललित प्रकरणात बघा, ललित प्रकरणामध्ये तर भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाचे लोक सामील आहेत। आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसचं सरकार येताना दिसत आहे, असा एक सर्वे समोर आलाय, आपण त्याबाबत काय म्हणाल? देशामध्ये आता कुठे निवडणुका घ्या, भाजपचा दारुण पराभव नक्की आहे। काँग्रेस येईल, शिवसेना येईल, राष्ट्रवादी काँग्रेस येईल, तृणमूल काँग्रेस येईल, म्हणजे जी आमची इंडिया आघाडी किंवा महाराष्ट्र विकास आघाडी, तेच लोक जिंकणार आहेत। मोदी तो गयो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।